कावी या ठिकाणी सप्ताहामध्ये आहोत आणि बाबाच्या दरबारामध्ये आहोत। बघा ज्या ठिकाणी बाबाने तप केलं, आपण तपभूमी म्हणतो, या ठिकाणी पहिली पर्णकुटी होती बाबा, आणि पर्णकुटीमध्ये बाबा तप करायचे। बाबा ज्यावेळेस तप करायचे म्हणजे एकांतात बसायचे, त्यावेळेस गुराखी ढोरे चालणार म्हणायचे की बाबा तुमच्या सोबत आम्हाला बोलायचं। बाबा म्हणजे जागाडे व्हात आमचे मित्र यायचे आम्हाला भेटण्याकरता। तर बाबाचे मित्र कोण होते? चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्रण खाती सर्पतया वाघ सिंह अशा प्रकारे असायचे त्यांचे मित्र। आणि आपण आज भाग्यवान आहेत की आज आपल्या इथे संत महात्मे आलेले आहेत। आज सप्ताहातील 7वा दिवस आहे। त्याच्यात विशेष म्हणजे आमचे टाक महाराज आणि विष्णू महाराज, दिनकर महाराज, आमचं काहीतरी भाग्य की ज्याच्याकडे सोन्या चांदीचा व्यापार होतो नाही का। महाराजाचं दुकान आहे जिंतूर मध्ये, मला ते दुकान नाही सांगायचं, पण वेळेत ती वेळ काढून महाराज या ठिकाणी दरवर्षी येतात। महाराजाचे कीर्तन पण झाले। महाराज आपण बाबाच्या सहवास काही तुम्हाला घडलेला आहे का? तुमच्या वडिलाला आपल्याला काही अनुभव सांगा आम्हाला। हो, संत श्रेष्ठ किशन महाराज संस्थान कावी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा बाबांचा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या ठिकाणी माझ्याकडे जे 2 शब्द बोलायला दिलेले आहेत, तर संत जे असतात महाराज त्यांचा अनुभव फक्त त्यांनाच येऊ शकतो की जे खरेच अंतकरणापासून त्यांच्याशी निगडीत आहे। कारण गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी या संतासी भजावे सर्वस्वीस। ते संत आहेत महाराज चंद्रतेथ चंद्रिका, शंभुतेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीजे। जिथं संत श्रेष्ठ किशन महाराज आहेत तिथं विवेक संपन्न असणाऱ्या कावी नगरीमध्ये सुंदर असणारा चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह। बाबा जे होते त्या काळामध्ये बाबांनी जो भक्त आपला आहे त्यांना जवळ येऊ दिलेला। जे भक्त होते अभक्त होते त्यांना मात्र बाबा दगड फेकून मारायचे, परंतु अजूनपर्यंत कुणाला लागला नाही तो दगड, त्या भीतीपोटीच ते पळून जायचे, अभक्त लोक जवळ यायचे नाही। असे संत श्रेष्ठ किशन महाराज त्यांचं जीवन चरित्र जर बघितलं तर अतिशय साधं जीवन, अंगावर त्या ठिकाणी कुठलाही वस्त्र त्या ठिकाणी कपडा वगैरे घालायचे नाही। त्यांच्याजवळ वाघ सिंह इत्यादी अत्यंत मोठमोठाले सर्प, आणि महाराज एकांतात राहणं त्यांना आवडायचं। जया एकांतावर प्रीती जया जनपदी खंती जाण मनुष्याकार मूर्ती ज्ञानाची तो। महाराज सांगतात की असे जे एकांत प्रिय असणारे जे लोक असतात ते ज्ञानवान असतात, त्यांना समाजात जास्ती मिसळणं आवडत नाही, तर समाज त्या ठिकाणी त्यांची वाट बघतात की कधी महाराज आपल्याला त्या ठिकाणी 2 शब्द सांगतात। अशा प्रकारे संत श्रेष्ठ किशन महाराजांची ज्यांना संगत झाली त्यांच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे, आणि ते आज कितीतरी लोक मोठे अधिकारी झालेत। तसंच आमचे वडील सुद्धा त्या ठिकाणी संत श्रेष्ठ किशन महाराज यांच्या नवसाचेच आहेत। आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की आमच्या आजीनं आमच्या आजोबांनी या ठिकाणी पायी वाऱ्या केलेल्या आहेत बाबांच्या, आणि म्हणून या ठिकाणी माझ्या जवळ जी काही आज हब म्हणून घेण्याची जी काही सेवा आली ही खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ किशन महाराज यांच्या पुण्याईमुळेच, त्यांच्या आशीर्वादामुळेच आज या ठिकाणी मी एक सामान्य कीर्तनकार आहे, आणि हे मला खूप आनंदाची गोष्ट आहे। संत श्रेष्ठ किशन महाराज की जय। महाराज आपण वेळेत वेळ दिली, आणि आमच्या बंडू महाराज व आमचे सप्ताहाची कमिटी यांनी निमंत्रण दिल्यामुळे तुम्ही आलात आणि 2 शब्द या ठिकाणी आम्हाला बोललात, आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद। तसेच भूषण सुद्धा आपले महाराज आलेले आहेत।
आणि महाराज सुद्धा 2 शब्द बोलतील. दिनकर महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह कावी श्री संत किशन महाराज या ठिकाणचा तुम्हाला दोनच शब्दामध्ये अनुभव सांगतो. ज्यावेळेस आमची तिथे दत्ता महाराज व आम्ही संक्रांत या गावी सप्त्यासाठी गेलो असताना तिथं आम्ही गुरुजीच्या घरी गेलो. सकाळी गुरुजीच्या घरी गेलो. गुरुजीने आम्हाला दूध दिलं त्या आधीला. आणि महाराजांनी एकच सांगितलं की रात्री महाराजाचा आम्हाला स्वप्नामध्ये अनुग्रह झाला की तुम्ही 12 गावामध्ये सप्ताह करतात पूर्ण, पण कावी या ठिकाणी काहीच नाही, तर तुम्ही या कावी या ठिकाणी सप्त्याचं सुरुवात करा. हे गुरुजीच्या हातचं मी स्वतःનું उदाहरण तुम्हाला गुरुजीच्या तोंडातून सांगितलेलं गुरुजीनं समक्ष मी दत्ता माझ्या समोर ऐकलं. आणि ह्या सप्त्याला त्यांनी गुरुजीनं सुरुवात केली. तेव्हापासून 18 वर्ष झालं कावी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि किसन बाबाचा पुन्हा एक अनुभव सांगायचा म्हणजे आम्ही लहानपणी असतो, समजा मी 8 वर्षाचा असेल, पण आमचे वडील सांगायचे वरुड मध्ये मानकऱ्याच्या घरचे आणि किसन बाबाचे जास्त संबंध होते. आणि किसन तेव्हापासून आमच्या आई वडिलांना चुलत्याला किसन बाबाचा पूर्ण लाडा लागलेला आहे. राम महाराज आपल्यासोबत महाराज आलेले काय ना संतोष महाराज नाही का? संतोष महाराज महाराज धन्यवाद. तुम्ही सुद्धा आले. आणि काय वाटलं बाबाच्या परिसरामध्ये? मला वाटतं पहिल्यांदा आले का? नाही याच्या आधी येऊन गेलो. हो पहिल्यांदाच आले. नाही काय वाटलं आमच्या या बाबाच्या परिसरामध्ये? रामकृष्ण हरी. संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश असा हा परिसर आहे. आणि किसन महाराजांच्या सान्निध्यामध्ये आणि तुम्ही एवढा दरवर्षी सप्ताह करता आणि किती मोठ्या प्रमाणावर अन्नदान होतं. आम्ही रोज फोटो पाहिलं संदीप महाराजांच्या ह्याला की रोज अन्नदान चालू आहे आणि सगळ्यांचं प्रेम आहे महाराजांवर. आणि महाराजांना मी काही पाहिलं नाही, पण त्यांच्या अशा ऐकलेल्या काही गोष्टी येतात. आणि अवधूत गुरुजींचा मात्र सहवास आम्हाला लाभला. आणि त्यांचे ते गुरु आहेत असं म्हणतात. अवधूत गुरुजींचा बराच सहवास आम्हाला लाभला. आणि इथं येऊन मनातले सगळे विकार पळून गेले, हे की नाही? अशा प्रकारचा अनुभव आहे. रामकृष्ण हरी. जय.